तोची तीर्थरूप सदा, तया दोष ना बाधिती कदा. जो रातला परमानंदा, ते सर्व सिद्धी ओळगती. ऐसे वेदशास्त्री पुराणी, जो रतला नामस्मरणी. धन्यतया तीर्थपर्वणी धन्यवाणी तयाची. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी बोबी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 24 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 220 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणम, तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म विदो जनाः. अर्थात 8व्या अध्यायातला हा 24वा श्लोक याचा आजपासून आपण चिंतन करणार आहोत. अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणम. भगवंताने अर्जुनाला सांगितलं की जो आला आहे त्याला जावं लागणार आहे. मृत्यू अटळ आहे, त्रिकलाबाधित सत्य आहे महाराज मृत्यू. पण जायचं तर ते त्याकरता शुभ काळ कोणता, त्याचं विश्लेषण भगवंत या ठिकाणी करत आहेत की जे ब्रह्मतत्वाला जाणतात ते अग्नी देवतेच्या प्रभावामध्ये, प्रकाशामध्ये, दिवसाच्या शुभक्षणी आणि शुक्ल पक्षामध्ये अर्थात उत्तरायण, सूर्याचं उत्तरायण जेव्हा चालू असतं त्या 6 महिन्यापैकी कुठल्या तरी एका महिन्यामध्ये मृत्यू झाल्यावर त्यांना परब्रह्माची प्राप्ती करून घेता येते किंवा ते परब्रह्माच्या ठिकाणी लीन होतात. भगवत धामाची त्यांना प्राप्ती होऊन जात असते. अर्थात हे अग्नी तत्व, शुक्ल पक्ष किंवा दिवसा सूर्यप्रकाश किंवा उत्तरायण, हे सगळे मोक्ष प्रदान करणाऱ्या अधिष्ठाता देवता आहेत महाराज. आणि यांच्या कालावधीमध्ये जेव्हा जीवाचा अंतकाळ येतो, या कुडीतून जीवात्मा या देहाचा त्याग करून जात असतो, त्यावेळेस त्याला पुन्हा या मृत्यूलोकी पुन्हा जन्म घेण्याची आवश्यकता भासत नाही. भगवंत सांगतायत की यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. या शुभ घटिकांमध्ये जेव्हा प्राणोत्क्रमण होतं त्यावेळेस तो जीवात्मा हा मोक्षाच्या प्रती जात असतो. अर्थात मोक्ष म्हणजे ही अंतकाळाचीच अवस्था आहे असं नाही महाराज. मोक्ष किंवा मुक्ती म्हणजे आनंदानं जगणं. प्रत्येक क्षणी आनंद आणि आनंद आणि आनंदच. कुठल्याही प्रकारची चिंता न करता कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, अशा अवस्थेमध्ये जो मनुष्य जगतो त्याला मोक्ष म्हटलेला आहे. कुठल्याही बंधन विमोचनात, कुठल्याही बंधनामध्ये न जगता अगदी स्वतंत्रपणे दिलखुल्लास ज्याला आपण म्हणतो, अतिशय आनंद वृत्तीनं, कुठल्याही प्रकारची आसक्ती न बाळगता सच्चिदानंदाच्या ठिकाणी एकरूप होऊन गेलेला, ईश्वर तत्वाशी एकरूप होऊन गेलेला जो जीवात्मा, त्याचं मृत्यूपर्यंतचं जगणंसुद्धा मोक्षच असतो महाराज. बघा त्यांच्या चेहऱ्यावर अध्यात्माचं तेज चमकत असतं. म्हणून अशा व्यक्तीला, अशा मनुष्याला वास्तविक याच शुभ घटिकांमध्ये मृत्यू येत असतो.
कारण या सर्व देवता जीवांच्या मार्गक्रमणाची व्यवस्था करत असतात. मग त्यामध्ये अग्निदेव आला, प्रकाश आला अर्थात दिवस, शुक्ल पक्ष आलं आणि सूर्याचं उत्तरायण म्हणजे 14 जानेवारीपासून तर 21 जूनपर्यंत या 6 महिन्यामध्ये जर प्राणोत्क्रमण झालं, या देहातून जीवात्मा पुढील मार्गाकरता गेला, तर तो मार्ग ह्या अधिष्ठाता देवत्या या मोक्षाच्या प्रती म्हणजे भगवत धामाच्या प्रतीच त्यांना घेऊन जात असतात. मृत्यूसमयी मन हे मनुष्याला नवजीवनाच्या मार्गावर घेऊन जातं. म्हणून त्या मनामध्ये जसा भाव असेल अंतिम श्वासाच्या वेळेस, ती गती त्या जीवात्म्याला प्राप्त होत असते. भगवंत 8व्या अध्यायामध्येच, ह्याच अध्यायामध्ये 6व्या श्लोकमध्ये सांगतात की यम यम वापी स्मरणभाव त्यजते अंत्य कलेवरम तम तमवैति कौंतय्य सदा तद्भाव भाविता. अर्जुना, अंतसमयी जो विचार मनामध्ये आलेला असेल ती गती त्याला पुढं प्राप्त होत असते. यथा मती तथा गती. आणि त्यावर म्हणून उपाय सांगतात की अंतसमयी भगवंताचंच नामस्मरण चित्ताच्या ठिकाणी यावं असं जर वाटत असेल तर तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धच. म्हणून अर्जुना, तू प्रत्येक क्षणी फक्त माझ्याच नामाचं चिंतन करत, माझ्याच नामस्मरण कर, माझ्याच रूपाला दृष्टी पुढे ठेव. त्याच्याने काय होईल, किती सवय इंद्रियांना लागेल. मग पहिले वळण इंद्रिया सकळ या नियमावलीनुसार इंद्रियांना जो आपण चाळा लावला तेच ते करत राहतात. इंद्रियांचे हे वैशिष्ट्य आहे. जरी ते सांगितलेल्या ठिकाणी स्थिर होत नसले, विषयाकडेच धावत घेत असले, तरी इंद्रियांच्या अंगी हा एक चांगला गुण आहे महाराज, की सातत्य तुम्ही त्याला ठेवलं तर ते त्या ठिकाणी सततच्या सरावामुळं त्या ठिकाणी ते रममान होतात आणि स्थिरावतात. वास्तविक परमार्थाच्या ठिकाणी इंद्रिय रममान व्हायला तयारच नसतात. इंद्रियांचा राजा मन ते तर कधीच लागत नाही महाराज, कारण त्याची अवस्था चंचल आहे. मग राजा चंचल आहे तर त्या ठिकाणी त्या बाकीच्या इंद्रियांच्या ठिकाणी स्थिरता कशी प्राप्त होईल महाराज. म्हणून मुख्य मन स्थिर व्हायला पाहिजे. आणि परमार्थाच्या ठिकाणी ते एकदा जर का स्थिर झालं तर परती माघारी घेत नाही. येणे सोसे म्हणे झाले हाव बरी. या परमार्थाच्या ठिकाणची हाव त्याला इतकी सुटते की खादलेचे खावे वाटे भेटले भेटे आवडी वीट नाही पांडुरंगी वाढे अंगी आर्त हे. एकमेव परमार्थ हा विषय असा आहे की तो कितीही सेवन केलं तर त्याचा वीट नाही पांडुरंगी वाढे अंगी आर्त हे. सतत तो आर्त भाव हा वाढीला लागत असतो, त्याच्यात घट कधी येत नाही. आणि एकदा मनाला ती सवय लागली त्या ठिकाणी स्थिर राहायची की इतर ठिकाणी किंवा प्रपंचाच्या विषयांमध्ये किंवा इंद्रियांच्या विषयामध्ये ते पुन्हा परत येत नाही, परती माघारी घेत नाही. म्हणून मृत्यूसमयी मन हे भगवंत चरणी स्थिर असणं जास्त गरजेचं असतं. आणि त्याकरिताच हा सगळा खटाटोप असतो. मात्र आयुष्यभर आपण जो परमार्थ करायचं म्हणतो तो मनाकरताच करायचा आहे, कारण आत्म्याकरता परमार्थ नाहीच आहे. व आत्मा अविनाशी तत्व आहे, त्याच्याकरता परमार्थ नाही आहे. शरीराकरताही परमार्थ नाही, कारण नाशिवंत देह जाणार सकळ. एक ना एक दिवस हा देह नाश पावणार आहे. पंचमहाभूतापासून आलेला देह त्या तत्वामध्ये, पंचमहाभूतांच्या तत्वामध्येच तो विलीन होऊन जाणार आहे. प्रत्येक तत्व आपापलं तत्व त्यात समाविष्ट होऊन जातं आणि देहाचा नाश होतो. आपण मागेही चिंतन केलं, भागवतात
याचं फार छान वर्णन आलेलं आहे. ते कृमी वेग भस्म संज्ञार्थम शरीरमिती वर्णितम. शरीराचं नाश किंवा शरीराची विल्हेवाट फक्त 3 प्रकारे होत असते. कृमी काही जमातींमध्ये पुरलं जातं महाराज, ज्याच्या त्याच्या परंपरेचा तो विषय आहे. परंतु कोणताही प्रकार असो, पुरलं कृमी कीटक खातील, उघड्यावर ठेवलं पशुपक्षी खातील आणि जाळून टाकलं तर त्याची राख होऊन जाईल. या 3 शिवाय 4थं शरीराला नाश करणारा प्रकार नाही महाराज. या 4 प्रकारेच देहाची विल्हेवाट लागत असते. म्हणून देहाकरता सुद्धा परमार्थ करून उपयोग नाही. परमार्थ करायचा आहे हो मनाकरता करायचा आहे. त्याकरता आयुष्यभराची साधना, आयुष्यभर त्या मनाला ते वळण लावावं लागतं आणि मग ही आयुष्यभराची साधना या समयी या अंतकाळी ती कामी येते महाराज. म्हणून कर्म हे उत्तम कर्म असावं, कारण आपलं कर्म भगवंत पाहत असतो. आपल्याकडून शाब्दिक हिंसा सुद्धा व्हायला नको महाराज. या प्रयाण काळावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 220 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, आत अग्निज्योतीचा प्रकाशू बाहेरी शुक्ल पक्षू आणि दिवसू आणि सा माझी मासू उत्तरायण. अर्थात सा माझी म्हणजे उत्तरायणाचे जे 6 महिने आहेत त्यातला कुठला तरी महिना असावा. आत अग्निज्योती असावी, जठराग्नी प्रज्वलित असावा, म्हणजे शरीरामध्ये चेतना असावी. प्राणोत्क्रमणाच्या वेळेस ते मूर्त मड झालेलं नसावं, अचेतन अवस्थेत नसावं, कोमामध्ये गेलेली अवस्था ती नसावी. आत अग्निज्योतीचा प्रकाशू बाहेरी शुक्ल पक्षू, अर्थात शरीराच्या आत जठराग्नीच्या ज्योतीचा प्रकाश असावा आणि बाहेर उत्तरायणापैकी एखादा महिना असावा, तसंच दिवस असावा आणि 2 पक्ष जे आहेत कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष, त्यातला शुक्ल पक्ष हा अंतसमयी असावा आणि दिवस असावा महाराज, रात्र असू नये. अशा या घटिकांमध्ये जेव्हा अंतसमय येतो, देहातून प्राणोत्क्रमण होतं, त्यावेळेस तो जीवात्मा हा इतस्तता तो भरकटत जात नाही महाराज. तो निघतो, तो या अधिष्ठाता देवतांच्या मार्ग आखून दिलेल्या मार्गाने तडक भगवंताच्या मुक्तिधामामध्ये भगवत धामामध्ये तो जातो, मोक्षाची प्राप्ती करून घेतो. मग कितीही प्रलय झाले, कितीही वेळेस ही सृष्टी आकाराला आली आणि विलयाला गेली, ब्रह्मा इंद्र यांचा जरी नाश झाला त्या प्रलयात, तरी असा मोक्ष प्राप्त केलेला जीवात्मा हा मात्र भगवत धामामध्ये सदैव सुरक्षित राहतो. त्याला कदापि ह्या मृत्यूलोकी पुन्हा जन्माला यावं लागत नाही. परंतु ती अवस्था मात्र मृत्यूसमयी प्राप्त व्हावी. आत कोणती अवस्था तर आत अग्निज्योतीचा प्रकाशू, मध्ये जठराग्नी अर्थात चेतन अवस्था असावी. बाहेरी शुक्ल पक्षू, मासांमधलं शुक्ल 2 पक्षामधलं शुक्ल पक्ष चालू असावा आणि दिवस असावा जाताना. आणि सा माझी मासू, या 6 महिन्यापैकी 1 महिना असावा उत्तरायणातला. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून या 6 पैकी कुठला तरी 1 महिना असावा. कारण 14 जानेवारी ते 21 जून सूर्याचं उत्तरायण असतं आणि या उत्तरायणामध्येच मोक्ष प्राप्त होत असतो. म्हणून तर पितामह भीष्म हे दक्षिणायमध्ये त्यांनी देह शरपंजीवर ठेवलेला होता, परंतु देह मात्र त्यांनी सर्वार्थाने ठेवला तो संक्रांतीच्या दिवशी, अर्थात सूर्याच्या उत्तरायणाच्या दिवशी. म्हणून
काळ हा यापैकी या घटिका असाव्या. आता अग्निज्योतीचा प्रकाशो बाहेरी शुक्ल पक्षो आणि दिवसो आणि सा मासा माझी मासो उत्तरायण. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.